दुष्काळाच्या सर्व सवलती लागू करणार राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा। केंद्राच्या मदतीविना काहीही अडलेलं नाही, राज्याला अतिरिक्त खर्चाचा केंद्राकडून परतावा येईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। नियम अटी शर्ती बाजूला ठेवून मदत केली जाणार, केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या पाठीशी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती। अखेर महायुती जागी झाली, बँकेच्या शेतकरी कर्जवसुलीला स्थगिती, त्रस्त शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बँका बसल्या होत्या। निलेश घायवळ पोलिसांच्या नाकावर टिचून पळाला, माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांचा दावा। आता दर्गे आणि मशिदींमधून मदत का होत नाहीये, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा सवाल। तणावग्रस्त अहिल्यानगरमध्ये ओवैसी यांची सभा, अटी शर्तींसह ओवैसींच्या सभेला परवानगी। शिवसेनेचा दसरा मेळावा नेस्को सेंटरमध्ये होणार, पावसामुळे शिवसेनेचा निर्णय, शिंदेंची माहिती। शिवाजी पार्कमधील मेळाव्याला राज ठाकरे जाणार नाहीत, मनसेच्या सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती, राज ठाकरेंच्या हजेरीच्या चर्चेत मनसेला रस नाही। शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याचा टीजर आला, धनुष्यबाणाची प्रतिष्ठा खेचून आणणार, टीजरच्या माध्यमातून शिंदेंचा दावा। डाव्यांच्या अजेंड्याचा गवईंकडून पर्दाफाश, सरन्यायाधीशांच्या मातोश्री संघाच्या सोहळ्याला उपस्थित राहणार कमल गवई, 5 ऑक्टोबरला संघ कार्यक्रमाला उपस्थित असतील। शुक्रवारपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा, हवामान खात्याकडून सतर्कतेचं आवाहन, मराठवाड्यासाठी पुढचे 3 दिवस काळजीचे। राहुल गांधी यांना न्यायालयाचा दणका, काळ्या बांधणीची लाल राज्यघटना वापरता येणार नाही, एका प्रकाशन संस्थेच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश। हेमा मालिनींच्या नेतृत्वात केंद्राचं शिष्टमंडळ तामिळनाडूमध्ये, विजय थलपतीच्या रॅलीमध्ये चेंगराचेंगरीची चौकशी। काळजी आणि दिलासा एकाच वेळी, मराठवाड्यातील पाऊस थांबल्यामुळे पाणी ओसरू लागलं, पूर जसजसा कमी होतोय, नुकसानीची भीषणता समोर येते। एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामाची वेळ चुकली, काँग्रेस प्रवक्ते अनंत गाडगीळ यांची टीका। मराठवाड्याच्या पुरात 7 जण दगावले, पुरामुळे मराठवाड्यात पशुधनाचं नुकसान, सर्वाधिक 273 जनावरं पुरामुळे दगावली। धनगड आणि धनगर एकच असल्याचा GR सरकारनं काढावा, धनगर आंदोलक दीपक बोराडे यांची मागणी, उद्या चक्काजाम आंदोलन करण्याचा धनगर समाजाचा इशारा। केंद्र सरकारकडून अजूनही महाराष्ट्राला मदत का नाही, विरोधकांचा महाराष्ट्र सरकारला सवाल, केंद्राकडून बिहारला मदत जाहीर झाली। नाशिकमध्ये केंद्राच्या निकषांनुसार मदत देणार, दादा भुसेंची घोषणा। अहिल्यानगरमधल्या राड्या प्रकरणी 200 जणांवर गुन्हा दाखल, जमावानं केलेल्या दगडफेकीत 7 पोलीस जखमी, पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन दाखल केला गुन्हा। शेतात साचलेल्या पाण्याला बांध फोडून करून दिली वाट, शेतकऱ्यांच्या अश्रूंनाही मिळाली वाट, संभाजीनगरमधले शेतकरी करतायत संकटाचा सामना। हिवताप चाचणीत BMC अपयशी, 7 विभागांमध्ये हिवतापाच्या रुग्णांचं प्रमाण अधिक, दरवर्षी 12% जास्त चाचण्या करणं गरजेचं। अरबी समुद्रात वादळासारखी परिस्थिती, गुजरातमधील नौका देवगड बंदरात, 1 ऑक्टोबरपर्यंत नौका देवगड बंदरात असणार।